प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। नमस्कार, मी हर्षदा विनोद पाटील, सैनिक टाकळी माजी सरपंच। आज खरोखर खंत वाटत आहे। जो सिंदूर ऑपरेशन मध्ये माझा जवान सहभागी झालेला होता, त्याला आज इथं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषण करण्यासाठी, आपली गावाची हद्द वाचवण्यासाठी इथं बसावं लागत आहे। ही अतिशय खंत आहे। मी एक शहीद जवानाची सून आहे। माझं गाव सैनिक टाकळी म्हणून ओळखलं जातंय। माझ्या गावामध्ये जवळपास हजारो सैनिक आहेत, आजी माजी सैनिक आहेत। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, 2003 पासून आमच्या ज्या गावाच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये गावठाण हद्दवाढ असेल, केवी स्कूल असेल, केंद्रीय महाविद्यालय असेल, आमच्या मुलांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र असेल, मुलांना आमच्या पळण्यासाठी रूट्स असतील, क्रीडांगण सोय असेल, परत आमची जी माजी सैनिक असतात, अक्षरशः तिथं सीमेवर लढत लढत त्यांचे एकही शरीराचे पार्ट व्यवस्थित नसतात, त्यांचे गुडघे, त्यांचे हात पाय सगळे कामात नाही गेलेले असतात। अशांना तिथं विरंगुळा होण्यासाठी बाग बगीचा असू दे, नाना नानी पार्क असू दे, अशा बऱ्याचशा आमच्या ज्या मागण्या होत्या या सगळ्या बाजूला ठेवून, तत्पूर्वी जो 2019 ला महापूर झाला, या महापुरामध्ये माझं सैनिक गाव हे धरून सुद्धा खालची आमची 11 गावं जी पूरबाधित झाली, यांच्यासाठी आम्ही पुरामध्ये व्यवस्था किंवा आणीबाणीच्या काळामध्ये ज्या छावण्या असू देत किंवा त्यांच्या सोयी सुविधेसाठी आमच्या त्या क्षेत्रामध्ये जे शेड आम्ही मागणी केली, पूरग्रस्तांना जमीन वाटपासाठी मागणी केली, या एकही मागण्या न होता शासन आपल्या मागण्या का आमच्यावर लादतंय, का नको तो विकास तुम्ही आमच्यावर लादताय। जो पाहिजे, जो माणसाच्या राहण्यासाठी जो विकासाच्या अंगाने जो आहे, जो मागणीचा आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी आम्ही तुम्हाला निवडून देऊन त्या ह्याच्यावर बसवलेला आहे। नको तो विकास तुम्ही आमच्या गावावर का लादताय आणि त्याचा खरोखर आम्ही निषेध आहे, त्या सरकारचा निषेध आहे, त्या विकासाचा निषेध आहे। हा विकास नकोच आम्हाला। दुसरी गोष्ट, आम्ही 3 दिवस झाला आमच्या गावामध्ये सुद्धा आमच्या जवानांनी उपोषण केलेलं होतं। खरोखर आज खूप दुर्दैवाची गोष्ट पण वाटत आहे की जो जवान आमचा देशाचं संरक्षण करतोय, त्याला आज आपलं गाव वाचवण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येऊन गेली 2 दिवस झाला, आता उपोषणाचा 2रा दिवस चालू आहे आणि इथं येऊन बसावं लागत आहे। ही खरोखर अतिशय खंत लागणारी एक दुर्दैवी गोष्ट आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठी कुठलीच नसणार आहे। आणि आता तर हे सरकार जागं होणार आहे की नाही आणि आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही, आता वाटच बघायची आहे आम्हाला पण। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।